चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपण आजच्या कथेला सुरुवात करूया पुन्हा एकदा रामचंद्रांना स्मरून। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। जय श्री रामचंद्र भगवान की जय। या सुंदर श्लोकात वेगवेगळे भक्त रामचंद्रांना कसे आवाहन करतात ते गेले। रामाय रामभद्राय, तर रामाय म्हणजे राम, तर कौशल्या देवी आहे ते रामचंद्र नाही म्हणून ते प्रेमाने राम म्हणतात। रामभद्र हे इतर दशरथ महाराज आहेत किंवा त्यांच्या इतर आई आहेत ते रामचं शॉर्ट फॉर्म म्हणून रामभद्र म्हणतात। रामचंद्र कोण म्हणतात तर बाकीचे जे सेवक मंडळी ते म्हणतात रामचंद्र आमचे रघुनाथ खूप मोठे राजे आहेत म्हणून। रघुनाथ त्यांच्या वंशातले जे लोक आहेत त्यांचे भावंडे ते म्हणतात ते रघुनाथ रघुकुळात। आणि जे दास आहेत हनुमानजी आहेत सुग्रीव आहेत ते म्हणतात नाथ आहेत आमचे। आणि मिथिला नगरीचे जे लोक आहेत ज्यांचा सीताशी संबंध आहे तर ते लोक म्हणतात हे सीतापती आहेत, ते रामचंद्र म्हणून डायरेक्टली नाही म्हणत सीता या पतये नमः। सो अशा प्रकारे
रामचंद्रांच्या जीवनात जे वेगवेगळे लोक आहेत ते वेगवेगळ्या शब्दांनी त्याच व्यक्तीला कशा प्रकारे स्मरण करतात हे एका श्लोकात सांगितले. तर आज आपण दुसऱ्या दिवशीची कथा आरंभ करतोय. काल आपण कुठपर्यंत पोहोचलो कोणी सांगणार? शेवटची गोष्ट जी आपण चर्चा केली मागच्या कालच्या वेळेस. भरत महाराज ते आलं लक्षात. प्रसंग काय होता? हा सो दशरथ महाराजांच्या शरीराला अग्नी द्यायची होती आणि वशिष्ठ ऋषी त्यांना सांगतायत की कृपया बरेच दिवस झाले त्या शरीराला अग्नी द्यायला पाहिजे. पण जेव्हा ते गेले तेव्हा म्हणजे तुम्ही नाही देऊ शकत. तेव्हा त्यांनी विचार मांडला की एकतर मी राजाचा मुलगा आहे किंवा नाही. जर नाहीये तुम्ही म्हणताय मी अग्नी नाही देऊ शकत, दशरथ महाराजांनी सांगितलं होतं की भरत माझा मुलगा आहे, मग मी राजा नाही बनणार. आणि जर मला राजा बनायचं असेल तर मला यांना अग्नी देऊ द्या. तर वशिष्ठ ऋषी म्हणाले नाही, यांनी मनाही केली होती. तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं की यांनी अग्नी नाही द्यायची, म्हणून अग्नी नाही देऊ शकत. तिथून आपण पुढे जाऊया. सो त्यानंतर शत्रुघ्नाने अग्नी दिली आणि त्यानंतर भरत महाराजांनी विचार केला की पुढे काय. तर तेच वशिष्ठ ऋषी जे त्यांना मनाई करत होते अग्नी देण्यासाठी ते पुन्हा विचार करतात की त्यांना कसं सांगू मी. तर सुमंथरा नावाचे त्याचे जे मंत्री आहेत, दशरथ महाराजांचे खूप जवळचे मंत्री आहेत, त्यांनी जाऊन वशिष्ठ ऋषींना पुन्हा एकदा विनंती केली की कृपया जाऊन भरत महाराजांना पुन्हा एकदा विनवणी करा. एखाद्या राज्याचे जर कोणी पालक नसतील तर त्या राज्यावर बऱ्याच लोकांची वाईट नजर पडते. आणि दशरथ महाराजांनी भरपूर कष्ट घेऊन या अयोध्ये नगरीला बनवलंय. तर कृपया कोणी ना कोणी राज्य करायला पाहिजे, तर तुम्ही जाऊन त्यांना विनंती करा. तर वशिष्ठ ऋषी आहेत, भरत महाराजांकडे येतात आणि म्हणतात सुमंथरा पण मला विनंती करताय, तर म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही राजा बनवू शकता का. तर भरत तेव्हा म्हणतात, हे वशिष्ठ ऋषी तुम्ही इतके मोठे चोर कसे काय झाले. वशिष्ठ ऋषींना पण पहिल्यांदा अशा शब्दांनी कोणीतरी संबोधलंय. वशिष्ठ ऋषी म्हणतात, काय चोर, मी काय चोरी केली. वशिष्ठ ऋषींना भरत महाराज म्हणतात, माझ्या जीवनात फक्त एकच धन आहे, मी प्रभू रामचंद्रांचा दास आहे ही भावना. आणि या भावनेला तुम्ही चोरी करताय जेव्हा तुम्ही म्हणताय की मी राजा बनायला पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेविना, प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वामध्ये माझ्या मनात असा कधी विचारही येऊ शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला चोर म्हणतोय. तर तेव्हा वशिष्ठ ऋषींना लक्षात आलं की यांच्यामध्ये काय भावना आहे. मग भरत महाराज अजून एक विषय म्हणतात की मी रामचंद्रांची संपत्ती आहे आणि हे जे राज्य आहे हे पण रामचंद्रांची संपत्ती आहे. तर संपत्ती ज्याची असते, मालक संपत्तीवर हक्क गाजवू शकतो. एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीवर हक्क कसं गाजवणार. एक उदाहरण आहे, तुमचे 2 घर आहेत कोणा एका व्यक्तीचे, तर तुम्ही ठरवणार की या घराचं काय करायचं आणि या घराचं काय करायचं. पण एक घर दुसऱ्या घराचा निर्णय नाही घेऊ शकत. तर म्हणतात मी स्वतः संपत्ती आहे, जरी मी जीवात्मा आहे, जिवंत आहे, तरी पण मी एक स्वतः संपत्ती आहे. राज्य एक संपत्ती आहे. मालक दोन्ही संपत्तींवर राज्य करू शकतात, एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीवर राज्य नाही करू शकत. पण हे वशिष्ठ ऋषी आहेत. वशिष्ठ ऋषी पण काही साधारण व्यक्ती नाही आहेत. तर वशिष्ठ ऋषी म्हणतात, हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ते पण एक उदाहरण देतात. म्हणतात कधी कधी एक श्रीमंत व्यक्ती असतात, तर श्रीमंत व्यक्तीकडे कदाचित एक माणिक असेल, पाचू असेल, काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, आणि त्या मौल्यवान पाचूला तो काय करतो, एका सोन्याच्या डबीत ठेवतो. तर म्हणतात तो सोन्याची जी डबी आहे ती पण त्या मालकाची संपत्ती आहे आणि तो पाचू आहे ते पण त्या मालकाची संपत्ती आहे. तर कशा प्रकारे एका संपत्तीमध्ये दुसरी संपत्ती ठेवली आहे, अर्थात एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीची काळजी घेते. तर तुम्ही जे म्हणाले की एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीचं राज्य नाही करू शकत, पण एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीची काळजी घेऊ शकते. आणि त्यामुळे माझी एक विनंती आहे, जरी तुम्ही स्वतःला परमेश्वराची, रामचंद्रांची संपत्ती म्हणताय, पण एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीची काळजी घेऊ शकते. मग आता घेणार तुम्ही काळजी. मग भरत महाराज काही शांत नाही बसणार.
भरत महाराज म्हणतात बरोबर आहे, मालक एका संपत्तीला दुसऱ्या संपत्तीमध्ये ठेवू शकतो, पण कोण ठेवणार? मालक ठेवणार. तर जेव्हा मालक या संपत्तीला सांगतील की तू त्या दुसऱ्या संपत्तीची काळजी घे, तेव्हा मी ते करू शकतो. मालकांनी अजून मला काही सांगितलं नाहीये. मालकांच्या आज्ञेविना एक संपत्ती दुसऱ्या संपत्तीची काळजी नाही घेऊ शकत. तशा प्रकारे भरत महाराज पण काही कमी नाही. भरत महाराजांनी त्या प्रस्तावाला फेटाळून लावलं. मग भरताला लक्षात आलं की हे असं सगळं चालत राहणार, निरनिराळे लोक माझ्यापर्यंत येत राहणार आणि माझ्यावर दबाव टाकत राहणार. मग भरत महाराजांनी एक निश्चय घेतला. म्हणाले, मला आता चित्रकूट पर्वताला जावं लागणार आणि आज पुन्हा एकदा आपल्या समक्ष चित्रकूट पर्वत इथे आलाय. सो मग म्हणाले की आता आपण सगळेजण चित्रकूट पर्वताकडे जाऊ आणि तिथे रामचंद्र राहत आहेत, तर तिथे जाऊन आपण आता त्यांच्या समक्ष मला हा विषय मांडायला लागेल. आणि मग शत्रुघ्नाला सांगतात, तू पूर्ण राज्यात ही घोषणा कर की आपल्या सर्वांना आता रामचंद्रांना भेटायला जायचंय. तर प्रश्न येतो की सर्व नागरिक कशासाठी पाहिजे? तर भरत महाराजांना एक कुठेतरी एक अस्पष्ट विश्वास आहे, त्यांना एक भरोसा आहे, रामचंद्र इतक्या सहजासहजी ते स्वीकार नाही करणार. तर त्यांना आता रामचंद्रांवर एका अर्थाने दबाव टाकायचा आहे. तर दबाव टाकण्यासाठी नेहमी ना लोक जास्ती लागतात. एक व्यक्ती जर गेला तर रामचंद्र काही ऐकणार नाहीये, तर मॅक्झिमम जास्तीत जास्ती लोक त्यांना पाहिजेत रामचंद्रांच्या समोर उभे करायचे. त्यांना आणि म्हणतात, या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा वापस यायला पाहिजे अयोध्येला, यासाठी पूर्ण राज्यामध्ये दवंडी. चला आपल्याला सर्वांना जायचंय, रामचंद्रांना विनवण्या करायला जायचंय. पुढे तो प्रवास चालू होतो. तर सुमंथरा जे मंत्री आहेत यांना रथावर बसवतात भरत महाराजांना आणि शत्रुघ्नाला, आणि आता अयोध्येच्या बाहेर तो रथ जातो. तर रामचंद्र जेव्हा निघाले होते अयोध्येतून तेव्हा त्यांच्यासोबत सुमंथरा होते फक्त त्या रथावर. राम, सीता, लक्ष्मण आणि सुमंथरा हेच होते. तर म्हणून सुमंथरा त्यांना घेऊन चालले. कुठे गेले, कुठल्या दिशेने गेले कोणाला माहिती नाही. तर अयोध्ये नगरीच्या बाहेर एका ठिकाणी जेव्हा तो रथ पोहोचला तेव्हा सुमंथरा म्हणाले, हीच ती जागा आहे जिथे रामचंद्र म्हणाले की आता रथाला थांबवा आणि मला रथावरून खाली उतरून आता मला चालत जायला लागेल, कारण वनवास करायचा आहे. काल पण आपण याच्यावर चर्चा केली. वनवास म्हणजे वनात वास नाही. वनवास म्हणजे ऍक्च्युली जीवनामध्ये काहीतरी तपस्या स्वीकारणे, कष्ट स्वीकारणे. आणि मग जशी ती अयोध्या नगरी पार केली रामचंद्रांनी, रथ थांबवला आणि चालत पुढचा प्रवास केला रामचंद्रांनी. रामचंद्र म्हणजे प्रामाणिक व्यक्ती. ते फक्त असं नियमावली नाही बघत, त्या नियमांचा सारांश काय त्यानुसार आपलं जीवन जगतं. आणि जसं सुमंथराने सांगितलं, भरत महाराजांनी पण तो रथ तिथेच थांबवला आणि म्हणाले, ज्या जागेवर रामचंद्र चालत गेले तिथे मी रथाने नाही जाऊ शकत, मी पण चालत जाणार. मग तिथे रथ थांबला, तो रथ परत पाठवला आणि भरत महाराज आणि हे जे बाकीचे सगळे लोक होते ते लोक पण मग चालत चालत आता पुढे चालले. पुढे पहिले व्यक्ती जे रामचंद्रांना भेटले होते ते होते जंगलातले एक आदिवासी राजा होते, त्याचं नाव होतं गुहा. तर आज पण जर आपण कधी त्या भागात गेलो, अयोध्या त्या भागात, तर एक श्रृंगवेरपूर म्हणून एक जागा आहे. तर श्रृंगवेरपूर इथे ते गुहा महाराज जंगलात राहत होते. तर तिथपर्यंत पोहोचले आणि गुहाने दुरून बघितलं, असं म्हणतात 60,000 सैनिकांचं सैन्य होत आहे. भरत महाराजांसोबत 60,000 सैनिक आहेत आणि इतर नागरिक आहेत. आणि त्याच्या मागे उद्देश काय? घाबरवण्याचा उद्देश नाहीये, पटवण्याचा आहे रामचंद्रांना. पण गुहाला ते माहिती नाही. तर गुहा दुरून बघताय, इतकं मोठं सैन्य, इतके हत्ती, घोडे, अमुक तमुक, ते एवढं सगळं लवाजमा म्हणतो आपण तसं येतोय. याच्या मागे फक्त एकच उद्देश असणार, कदाचित आईने रामचंद्रांना नगराबाहेर काढलं आणि मुलाला त्याच रामचंद्रांना फक्त नगराबाहेर काढून समाधान नाही झालं वाटतं. कदाचित मुलाला आता त्या रामचंद्रांना ठार मारायचंय की काय. मला संशय येतात ना. राजकारण म्हणतो ना आपण, राजकारण एवढं सोपं नाही. राजकारणामध्ये जरी आपल्याला वाटतं की खूप छान सोयी सुविधा असतात,
पण राजकारणाचा फक्त एक दुष्परिणाम असतो, दोष आहे त्याच्यामध्ये. काय राजकारणामध्ये दोष? कोणावर विश्वास नाही ठेवू शकत. पदासाठी कोण उलट होईल, कधी कोणाच्या विरुद्ध जाईल, काय सांगता येते. तर म्हणून गुहा म्हणतायत आईने एक षडयंत्र रचलं. आईने रामचंद्रांना बाहेर काढलं आणि त्यांचाच मुलगा आता कदाचित ठार मारायला येतोय की काय. तर गुहाकडे एक सैन्य होतं, आदिवासी लोकांचं सैन्य आहे. आणि त्या आदिवासी लोकांच्या सैन्याला गुहा म्हणतात. सगळे जण सुसज्ज व्हा, बाण घ्या, धनुष्य हातात घ्या. आणि आता एक आपल्याला काम करायचं आहे. हे इतकं मोठं सैन्य, ते बघा कशी शस्त्रांनी सुसज्ज आहे. या सैन्याला आपण सगळे ठार मेलो तरी चालेल, पण या गंगा नदीला पार नाही करू शकत ते लोक. या गंगा नदीला आपणच त्यांचं रक्षण करायचंय. आणि मनातल्या मनात विचार करतायत, जर आपण कमी पडलो, भविष्यामध्ये लोक म्हणतील हा जो गुहा होता, रामचंद्र जेव्हा जात होते अयोध्येतून तेव्हा खूप प्रेमाने भेटला आणि रामचंद्रांनी त्याला भाऊ म्हणून स्वीकारलं. रामचंद्र जेव्हा भेटले गुहाला तेव्हा म्हणाले, तू माझा 5वा भाऊ आहेस, आमच्यातलाच तू एकच म्हणून. तर भविष्यात लोक म्हणतील गुहाने रामचंद्रांशी मैत्री केली खरी, पण ती मैत्री होती नावाची मैत्री होती, त्यामध्ये काही सार नव्हता. का बरं? बघा, रामचंद्रांची मैत्री केली, रामचंद्र पुढे गेले आणि रामचंद्रांना ठार मारण्यासाठी जो इथून भरत आला, त्या भरताला थांबवलं नाही या लोकांनी. तर म्हणून गुहाला आपली प्रामाणिक जी सेवा मूड आहे त्यांचा, त्याला स्थापित करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्व सैनिकांना त्यांनी सांगितलं, या सैन्याला अयोध्येच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये गंगा नदी पार नाही करू द्यायची. चला सगळेजण सुसज्ज व्हा. त्यांच्या जर बोटी असतील त्या सगळ्या बोटी मोडून टाका. जर कुठे पैदल चालण्यासाठी काही पूल वगैरे बांधला असेल तो पूल तोडून टाका. आपण ठार गेलो तरी चालेल, पण भविष्यात लोकांना आपल्याला एक पुरावा द्यायचा आहे. मी फक्त नावासाठी रामचंद्रांचा मित्र नाहीये, मी माझे प्राण देईन, पण रामचंद्रांची रक्षा करेल. अशा भावनेने हे सगळे लोक सुसज्ज झाले. सुमंत्रा होते सोबत, भरताच्या सोबत. सुमंत्रा कॉमन व्यक्ती आहे. सुमंत्रा ते व्यक्ती आहे जे गुहाला पण ओळखतात आणि जे भरताला पण ओळखतात. भरत गुहाला नाही ओळखत आणि गुहा भरताला नाही ओळखत. तर सुमंत्रा भरताला समोर घेऊन आले आणि जशा प्रकारे गुहा मनातल्या मनात विचार करतात, अच्छा या माणसाला तर मी बघतो आता, याला काहीतरी करून फारच मारायचंय. पण जेव्हा भरत महाराज समोर आले तेव्हा त्यांनी बघितलं, भरत महाराजांच्या चेहऱ्या बघितलं, डोळ्यातून नुसते अश्रू वाहत होते. त्यांना वाटलं याला स्वतः राज्य करायचंय आणि म्हणून रामचंद्रांना मारायचंय. पण भरत महाराजांचे जे वस्त्र होते ते मलिन वस्त्र होते. भरत महाराजांनी स्वच्छ वस्त्र पण नव्हते घातले. भरत महाराजांच्या पूर्ण शरीरावर एक अंगठी नव्हती, एक दागिना नव्हता. 3 परिस्थितीत एक सेवक कसे कपडे घालतो? साधे कपडे घालतो. सेवक कधी दागिने नाही घालत. तशा मूड मध्ये भरत महाराज आहेत आणि ते मलिन वस्त्र घेऊन त्यांच्या डोळ्यातून नुसते अश्रू वाहत आहेत. आणि मग गुहाने बघितलं, भरत महाराजांचा जो चेहरा होता तो रामचंद्रांची आठवण करून देत होता. आणि त्यांना एक लक्षात आलं, माझ्या मनामध्ये रामचंद्रांप्रती काही प्रमाणात आकर्षण आहे. जेव्हा रामचंद्र मला भेटून गेले तेव्हा त्यांनी मला जे प्रेम दिलं त्याच्या आधारावर माझ्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी प्रेम. पण जेव्हा सुमंत्रा या भरताला जवळ घेऊन आले, भरताच्या दर्शन मात्राने माझ्या हृदयामध्ये काहीतरी परिवर्तन घडतंय. रामचंद्रांप्रती माझं जे स्नेह आहे, माझं प्रेम आहे, ते असं थोडं उफळून येत आहे. तर मनातल्या मनात विचार केला, मी नीच जातीत जन्म घेतलाय वाटतं. ज्या व्यक्तीला बघून रामचंद्रांप्रती प्रेम माझं वाहतंय, ज्या व्यक्तीच्या डोळ्यातून नुसते प्रेमाश्रू वाहत आहेत, त्या व्यक्तीवर मी मनातल्या मनात का होईना पण आरोप केला की हा कदाचित रामचंद्रांना मारायला आलाय आणि त्याला तर रामचंद्रांप्रती किती प्रेम आहे. तर स्वतःला दोषी समजायला लागले गुहा आणि म्हणायला लागले, मी किती नीच व्यक्ती आहे, अशा शुद्ध हृदयाच्या व्यक्तीवर मी आरोप केले तरी कसे. आणि तेव्हा सुमंथरा येऊन त्यांचं इंट्रोडक्शन करून देतात, त्यांची ओळख करून देतात. म्हणतात यांचं नाव आहे भरत आणि हे रामचंद्रांचे भाऊ आहेत.
आणि मग म्हणतात यांनी आता एक निर्धास्त केलाय की यांना जाऊन रामचंद्रांना भेटायचंय आणि रामचंद्रांना विनंती करायची आहे की तुम्ही पुन्हा परत या म्हणून. जेव्हा हे भरताचं त्यांनी ओळख करून दिली, आता गुहाची ओळख भरताला करून द्यायला पाहिजे. तर मग म्हणतात हे गुहा महाराज आहेत आणि या पूर्ण प्रदेशाचे राजे आहेत. आता साधारणपणे असं असतं की जो राजाच्या मानसिकतेत असतो त्याला दुसरा राजा प्रभावित करू शकतो. इम्प्रेस करण्यासाठी एका राजाला दुसरा राजाच लागतो. एका श्रीमंत व्यक्तीला जेव्हा आपण म्हणतो हा पण व्यक्ती खूप श्रीमंत आहे, मग त्याला काहीतरी जाणवतं, अच्छा काहीतरी महत्वाचा व्यक्ती आहे. तर भरताला जेव्हा हे सांगतायत हा गुहा आहे, या संपूर्ण प्रदेशाचा राजा आहे, या गंगा नदीचे 2 तट आहेत, त्या दोन्ही तटांचा राजा गुहा आहे. भरताच्या डोळ्यामध्ये काही फरक नाही पडला, भरताला काही फरक नाही पडला. मग म्हणाले गुहा या पूर्ण एरियामध्ये सगळ्यात मुख्य व्यक्ती आहे, यांच्या हाताखाली हजारो लोक आहेत. भरताच्या डोळ्यामध्ये काही फरक नाही पडला. मग सुमंथराला पण कळलं भरताला जर गुहा महाराजांची ओळख करून द्यायची असेल तर ते किती मोठे राजे आहेत, त्यांच्या हाताखाली किती लोक आहेत हे सांगायची गरज नाही. मग म्हणाले गुहा महाराज हे रामचंद्रांचे खूप जवळचे मित्र आहेत. रामचंद्र जेव्हा इथून गेले तेव्हा यांच्या घरी एक रात्र थांबले. हे ऐकून भरत महाराजांचे डोळे मोठे झाले आणि भरत महाराज मनातल्या मनात विचार करायला लागले माझे भाऊ आहेत पण माझे भाऊ मला सोडून गेले आणि माझे भाऊ एका भावाला सोडून गेले, पण एका अर्थाने एका परक्या व्यक्तीला त्यांनी जवळ केले आणि एक रात्र त्यांच्या घरी माझे थोरले भाऊ रामचंद्र थांबलेत. म्हणजे या व्यक्तीचं स्थान किती मोठे आहे. मी माझ्या भावाच्या हृदयामध्ये स्थान करू नाही शकलो, पण हा गुहा माझ्या भावाच्या हृदयामध्ये स्थान करू शकला. हा किती श्रेष्ठ व्यक्ती आहे. भरत महाराजांनी गुहा महाराजांचे पाय धरले आणि गुहा महाराज विचार करत आहेत मी एक साधारण व्यक्ती आहे आणि मी इतका नीच आहे की भरत महाराजांबद्दल माझ्या मनात मी काय काय विचित्र आरोप केले आणि तो व्यक्ती माझे पाय धरतोय, किती माझी विडंबना आहे म्हणून. तर अशा प्रकारे गुहाने पण त्यांना उचललं आणि दोघांनी एकमेकांना आलिंगन केलं. तर वाल्मिकी ऋषी तिथे म्हणतात भरत कोण आहे, भरत महाराजांचं स्थान काय आहे, अयोध्येचे राजे. आणि म्हणतात गुहा कोण आहे. गुहा एक साधारण त्या जंगलातला एक आदिवासी राजा आहे, पण भरत महाराजांचं इतकं श्रेष्ठ चरित्र आहे की भरत महाराजांनी त्या गुहाच्या पाया पडले आणि त्यांना आलिंगन करण्यासाठी त्यांना काही कमीपणा नाही वाटला. तर अशा प्रकारे वाल्मिकी ऋषी भरत महाराजांची अजून गुणगान करतात. सो गुहाने पहिल्यांदा अशा प्रकारे भरत महाराजांना बघितलं होतं आणि त्यांनी मागे शत्रुघ्नाला पण बघितलं आणि बघितलं की अशा प्रकारे भरत महाराजांना बघून रामचंद्रांची आठवण येत होती. तशाच प्रकारे शत्रुघ्नाचा जो चेहरा होता तो लक्ष्मणाची आठवण देत होता. म्हणाले हे 2 व्यक्ती भरत आणि शत्रुघ्न पूर्णपणे सेवा भावनेत आहेत. भरताच्या मनामध्ये एकच भावना आहे रामचंद्रांची सेवा करायची आणि शत्रुघ्नाच्या मनामध्ये एकच भावना आहे की लक्ष्मणाची सेवा करायची. आणि मी अशा या 2 व्यक्तींवर कशा प्रकारे मी संशय घेऊ शकतो. गुहाने हे सगळं जेव्हा आदान प्रदान झालं तेव्हा भरत महाराजांनी एक प्रश्न विचारला. म्हणाले तुमचं इथे वनामध्ये येण्याचं प्रयोजन काय. तेव्हा मग भरत महाराज म्हणाले माझ्या वडिलांनी एक खूप मोठी चूक केली आणि त्या चुकीला दुरुस्त करण्यासाठी मी वनामध्ये आलोय आणि मला रामचंद्रांना विनवण्या करून परत अयोध्येला घेऊन जायचंय. आणि तेव्हा गुहा भरताच्या पाया पडले आणि म्हणाले हजारो रामचंद्रांपेक्षा तुझ्यासारखा प्रामाणिक भरत एकच आहे म्हणून. तिथे गुहाचं पूर्ण हृदय परिवर्तन झालं आणि गुहा भरताची स्तुती करतात. तर अनेक वेळा आपण बघतो की भक्त लोक परमेश्वराची स्तुती करतात, पण भगवंत त्या जीवात्म्याची कुठल्या एका भक्ताची जेव्हा शुद्ध भक्ती बघतात तेव्हा भगवंत अनेक वेळा भक्ताची स्तुती करतात. चैतन्य चरितामृतामध्ये एका श्लोकामध्ये येतं की जिथे परमेश्वर आहेत तिथे माया राहू नाही शकत. जहां कृष्ण तहा नाही मायार अधिकार. तसंच नलकुबेर आणि मणिग्रीव यांना जेव्हा श्रीकृष्णांनी दामोदराने जेव्हा मुक्त केलं तेव्हा नलकुबेर आणि मणिग्रीवला श्रीकृष्ण संबोधन करतायत. त्यांना वृक्षाच्या योनीमधून जेव्हा मुक्त केलं तेव्हा तर तिथे एक श्लोक श्रीकृष्ण त्यांना म्हणतात तुझं हे सगळं परिवर्तन कशामुळे झालं माहिती, कारण तुमच्या जीवनामध्ये नारद मुनी आले म्हणून.
आणि तेव्हा एका श्लोकामध्ये श्रीकृष्ण नलकुबेर आणि मणिग्रीवला म्हणतात, जशा प्रकारे सूर्याच्या समोर अंधार नाही राहू शकत तशा प्रकारे शुद्ध भक्ताच्या साधूच्या समक्ष पापवृत्ती नाही राहू शकत. तर जेव्हा भक्त परमेश्वराची स्तुती करतात तेव्हा म्हणतात भगवंत सूर्यासारखे आहेत आणि भगवंतांच्या समक्ष पापवृत्ती नाही राहू शकत. आणि भगवंत नलकुबेर आणि मणिगिरीला सांगतात की साधू पुरुष सूर्यासारखे आहेत आणि साधू पुरुषाच्या समक्ष पापवृत्ती नाही राहू शकत. त्याच्यातल्या दोन वाक्यांमधलं कुठलं खरं आहे वाक्य? दोन्ही खरे आहेत. श्रीकृष्णाच्या शुद्धतेमुळे साधू पुरुषांमध्ये मध्ये शुद्धता येते. म्हणजे जेव्हा साधू पुरुष म्हणतात कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार, पूर्णपणे सत्य येते. पण श्रीकृष्ण काय म्हणतात, मी एकच आहे रे, परमेश्वर एकच आहे. पण साधू लोक किती आहेत? असंख्य साधू. आणि ते साधू लोक जेव्हा प्रचार करतात तेव्हा मला हृदयामध्ये घेऊन फिरतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हृदयात मी जो असतो तो त्या साधूच्या द्वारे पण सूर्याचाच प्रभाव होतो. तर म्हणून दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. तर या ठिकाणी आपण बघतोय की गुहा म्हणतात हजारो हजारो रामांपेक्षा एक भरत श्रेष्ठ. याचा अर्थ असा नाही की रामचंद्रांची पूजा नाही करायची, पण एक आपल्याला लक्षात येतं अशा प्रकारे नम्र भावना ठेवून परमेश्वराप्रती आस्था ठेवणं हे किती दुर्मिळ आहे. तर हे जे इथे मूर्ती आहे सीता राम लक्ष्मण आणि हनुमान आहे, याला अनेक वेळा म्हणतात राम दरबार. रामचंद्रांचे कधी काही मंदिर असतात त्याला म्हणतात राम दरबार. राम दरबारामध्ये हे चार व्यक्ती तर ठरलेले आहेत. कुठल्याही रामचंद्रांच्या मंदिरामध्ये हे चार व्यक्ती ठरले आहेत. कधी कुठलं काही पेंटिंग असेल, कधी कुठलं काही चित्र असेल, तर कधी कधी हनुमानजींच्या समोर सुग्रीव पण असतात. पण कधी कुठल्या राम दरबाराच्या चित्रामध्ये तुम्ही असं बघितलंय का की भरत असतात? तर खूप लक्ष देण्याची ही गोष्ट आहे की शुद्ध भक्ती म्हणजे काय. तर शुद्ध भक्ती म्हणजे अमानी मानद. अमानी मानद म्हणजे त्यांना स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा नाहीये पण दुसऱ्यांना नेहमी मान सन्मान देतात. तर भरत महाराज आज गुहा त्यांच्या हृदयातून बोलतायत की हजारो रामांपेक्षा एक भरत श्रेष्ठ आहे. पण त्या भरताला रामचंद्रांच्या त्या राम दरबाराच्या साधारण मूर्तींची जी एक ग्रुप असतो किंवा चित्रामध्ये राम लक्ष्मण सीता असतात त्यामुळे अनेक वेळा भरत नसतात. तर शुद्ध भक्त असे असतात की शुद्ध भक्त नेहमी मागे राहतात. त्याच्या अनेक आपण गोष्टी चर्चा करू शकतो. श्री चैतन्य लीलेमध्ये श्रीवास पंडितांच्या घरी एकदा श्री चैतन्य महाप्रभू आले आणि या सगळ्या भक्तांनी ठरवलं की श्री चैतन्य महाप्रभूंचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि सगळेजण अभिषेक करू लागले श्री चैतन्य महाप्रभू. अनेक वेळ अभिषेक केल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी एक प्रश्न विचारला, अरे तुम्ही सगळे भक्त इथे माझ्या समोर आहात आणि मडक्यातून गंगेचं पाणी घेऊन माझा अभिषेक करताय, पण हे पाणी आणून कोण देत आहे? तुम्ही तर सगळे समोरच दिसताय मला, तर हे मडक्यातून पाणी कोण आणून देत आहे? मग तेव्हा श्रीवास पंडितांनी सांगितलं, माझ्या घरी एक दासी. म्हणजे कोण आहे ती दासी? म्हणजे तिचं नाव आहे दुखी. तर त्याला समोर बोलवा. आणि त्या दुखीला जेव्हा समोर बोलवलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्हाला समोर नाही यायचंय? तर म्हणलं नाही, माझी सेवा आहे की गंगेतून पाणी आणून द्यायचं आणि हे सगळे जे भक्त लोक आहेत ते तुमचा अभिषेक करतील त्या पाण्याने, मला समोर येऊन अभिषेक करायची काय गरज आहे? श्री चैतन्य महाप्रभूंना ही भावना इतकी गोड लागली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुला समोर नाही यायचंय, तुला मागे राहून सेवा करायची? म्हणे हो, मला भक्तांची सेवा करायची. ते म्हणाले, मग तुझं नाव दुखी नाही, तुझ्याकडे तर सगळ्यात मोठं सुख आहे. आजपासून तुझं नाव सुखी. आणि ज्या प्रकारे कोर्टामध्ये कोणी आरोपी असेल त्याच्यावर खटला चालू आहे आणि जज असतो, तो जज म्हणतो या अपराध्याला जन्मठेप शिक्षा, तर तो तिथेच खाली बसतो. अजून जन्मठेप सुरू नाही झाली. किंवा म्हणतात या आरोप्याला या अपराध्याला फाशीची शिक्षा, तो तिथेच रडायला लागतो. का? कोणाच्या तोंडून शब्द निघाले? जजच्या तोंडून शब्द निघालेत ना. दुसऱ्या कुठल्या माणसाने तिथे लॉयरनी जर म्हटले याला जन्मठेप, तो म्हणजे तू कोण आहे सांगणारा? जजनी सांगायला पाहिजे. तर जज जो बसलाय खुर्चीवर त्याच्या तोंडातून जे शब्द निघतात त्याच्यामध्ये शक्ती आहे. काय शक्ती आहे? त्याचे शब्द म्हणजे 2 क्षणांनी ती क्रिया होणार. त्याच्या शब्दांमध्ये काय शक्ती आहे? तो जे बोलतो ते होणार.
तशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुझं नाव दुखी नाही, तुझं नाव सुखी. जशा क्षणी श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले त्या सुखीला, आता दुखी नाही म्हणायला पाहिजे तिला, तिचं नाव बदललंय, तिला शुद्ध कृष्ण प्रेम श्री चैतन्य महाप्रभूंनी असंच प्रदान केलं. का बरं? तर तिला पुढे येऊन काही करायचं नाही. तर आपण बघतो भरत महाराज इतके पवित्र आहेत, पण भरत महाराज कधी राम दरबाराच्या चित्रामध्ये पण नसतात, कधी कुठल्या मंदिरात पण नसतात. तुमच्यातून कधी कोणी बघितलं भरत महाराजांचं मंदिर? कधी राम लक्ष्मण सीता असतात. हनुमानजींचं पण मंदिर आहे, पण भरताचं मंदिर नाही. पण भरताचं काय चारित्र्य आहे. तशा प्रकारे भरत पुढे विचार करतायत, आता चला पुढे जायचंय म्हणून. आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, जर 1000 रामचंद्रांपेक्षा एक भरत श्रेष्ठ आहे, अशा या भरतावर आज ही जी परिस्थिती आली, त्याच्या आईने त्याला कधी ओळखू नाही शकले, कौशल्या देवीने पण त्यांच्यावर एक छोटा आरोप केला, सुमंथरा त्यांना ओळखू नाही शकले, इथे आपण बघतो गुहा त्यांना ओळखू नाही शकले, आणि सगळ्यांनी त्यांच्यावर आरोप केले. तर इतके जर शुद्ध भक्त आहेत, तर मग त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आली कशी काय? चांगल्या भक्तांवर तर परिस्थिती नाही यायला पाहिजे. तर त्यासाठी आचार्यांनी, ज्यांनी सखोल अभ्यास केलाय रामायणाचा, ते म्हणतात रामचंद्रांप्रती यांच्याकडून एक चूक झाली. काल पण आपण चर्चा केली की जेव्हा या चौघांचं, 4 भावांचं लग्न एकत्र झालं, एका मंडपात झालं, ते लग्न झाल्यानंतर राम आणि लक्ष्मण अयोध्येला परतले, पण भरत महाराज तिथून आपल्या मामाकडे गेले. तर आपले आचार्य आपल्याला म्हणतात, जेव्हा पण आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर असतील, खूप मोठी गोष्ट आहे, आणि आपण त्या प्राप्त झालेल्या परमेश्वराला एका क्षणासाठी पण दूर लोटू नये. भरत महाराजांकडून काय चूक झाली? सोबत होते परमेश्वराच्या, पण परमेश्वराला सोडून आपल्या मामाकडे निघून गेले. आणि परमेश्वराला जेव्हा आपण दूर लोटतो, त्या क्षणी आपल्या जीवनामध्ये काय आफत येईल, काय कठीण परिस्थिती येईल, याचा कोणीही नेम नाही लावू शकत. भरत महाराजांनी छोटीशी एक चूक केली, रामचंद्रांसोबत अयोध्येला नाही गेले, आपल्या मामांकडे गेले. त्या एका छोट्याशा त्यांच्या चुकीमुळे आज त्याच्या जीवनामध्ये किती मोठं संकट आलंय. म्हणून भरत महाराज मनातल्या मनात एक विचार करतायत की माझ्या जीवनात जी काही परिस्थिती आली आहे, त्यासाठी कोण आहे, त्यासाठी कोण जबाबदार आहे? रामचंद्र जे वनवास झाला, रामचंद्रांच्या वनवास जाण्यासाठी कोण जबाबदार आहे? ते खूप सुंदर श्लोक आहे वाल्मिकी रामायणामध्ये. तो म्हणतात, न मंथराय न च मातरस्य दोषो न राजन न च राघवस्य मत पापमेवं निमित्तमासी वनम प्रविश्य रघुनंदनस्य. तर म्हणतात या सगळ्या दुर्घटना जी झाली अयोध्येमध्ये, त्यासाठी कोण कारणीभूत आहे? न मंथराय, मंथराने, न च मातरस्य, माझी आई पण याच्यासाठी कारणीभूत आहे. दोषो न राजन न च राघवस्य, आणि राजा दशरथ महाराजांचा पण याच्यामध्ये काही दोष नाही. मग कोणाचा दोष आहे? मद पापमेवं निमित्तमासी, मी जी चूक केली त्याच्यासाठी हे सगळं घडलंय. वनम प्रविश्य रघुनंदनस्य. तर म्हणून रामचंद्रांच्या जीवनामध्ये जे काही घडलं, आपण जरी म्हणत असू मंथरेमुळे घडलं, कैकेयीमुळे घडलं, दशरथ महाराजांच्या त्या साधेपणामुळे घडलं, पण भरत महाराजच्या सगळ्या दोषाला स्वतःवर घेतात तरी म्हणतात, मी जर मामाकडे गेलो नसतो तर मंथरा जेव्हा येऊन विष पाजते माझ्या आईला, आणि आईने मला विचारलं असतं, काय रे तुला राजा बनायची इच्छा आहे का? म्हणजे आई अजिबात असं काही नाही, तिथेच विषय निवडला असतो. तर म्हणून या एका छोट्याशा घटनेतून सर्व आचार्य आपल्याला विनंती करतायत, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने प्रवेश केलाय, 2 क्षणांसाठी पण आपण त्या परमेश्वराला कधी दूर नाही लोटलं पाहिजे. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कुठल्या पद्धतीने प्रवेश केलाय? कोणाच्या घरी मूर्ती असू शकतात, तर आपण कधी मूर्ती पूजेकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आणि जर आपल्यामध्ये सक्षमता नसेल मूर्तीपूजा चांगली करण्याची, तर आपण मूर्तीपूजा नाही करायला पाहिजे. आपण भगवंताचा एक फोटो ठेवूया, त्या फोटोची चांगली सेवा करूया. पण समजा आपण जर घरी मूर्तींना आणलं आणि त्या मूर्तींना जर दुर्लक्ष केलं, तर विचार करा, एका मोठ्या व्यक्तीला आपण घरी आमंत्रण करतो, म्हणतो काय आमच्या घरी येणार का? ते म्हणतात, तुम्ही बोलवताय ना, तुमचं प्रेम आहे ना, ते येतो तुमच्या घरी. आणि घरी आल्यावर त्याच्याकडे आपण पाहत नाहीये, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये, त्यांना पाणी नाही पाजत आहे, त्यांना भोग नाही दाखवत आहे. मग काय होतं? मद पापमेवं निमित्तमासी. मग आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात, आपण म्हणतो काय चुकलं माझं,
मी तर आमच्या घरी तर भगवंतांची सेवा पण करतो, तरी पण माझ्या जीवनामध्ये एका पाठोपाठ एक दुर्लक्ष होत आहे, एका पाठोपाठ एक संकट येत आहे. ते कशामुळे येत आहे? आपण परमेश्वराकडे दुर्लक्ष करतो. समजा आपण म्हणतो की मूर्तीपूजा तर आमच्या घरी नाही आहेत मूर्ती, मी तर फक्त हरिनाम घेतो. त्या हरिनामाला पण प्रामाणिकपणे घ्यायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर आपण एकदम नवशिके असू, आपण अजून हरिनाम पण नाही करत, आपण मूर्तीपूजा पण नाही करत आहे, वैष्णवांच्या माध्यमाने, त्यांच्या शब्दांच्या माध्यमाने परमेश्वराच्या शिकवणी आपल्या जीवनात प्रवेश करतात. वैष्णवांना आपण सांभाळून ठेवायला पाहिजे. तर येन केन प्रकारेण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने येत आहेत त्यांना सांभाळून ठेवा. त्या परमेश्वराकडे, त्या रूपाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या जीवनामध्ये अनर्थ घडू शकतात. आणि म्हणून कधी कधी भक्त लोक चिंतित होतात, माझ्या जीवनामध्ये एवढे संकट काय येतात. तर आपण तेव्हा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जो प्रवेश केलाय त्याला आपण नीट सांभाळतोय का? त्या सौभाग्याला आपण सौभाग्य म्हणून बघतोय की त्या सौभाग्याला आपण दुर्भाग्य म्हणून बघतोय? म्हणून परमेश्वराला घरी बोलावणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. तिलक कपाळावर लावणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. गळ्यामध्ये कंठीमाळा धारण करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. जर आपल्याला वाटत असेल की अरे थोडं छान होते, फॅशन दिसते, सगळेजण टीका लावतात, मी पण लावतो, जबाबदारी आहे. कधी कोणाला वाटत असेल की अरे झाले आता 4 दिवस झाले मंदिरामध्ये मी येतोय, मला पण कंठीमाळा घालायचे, सगळ्यांच्या गळ्यात कंठीमाळा दिसते मला. कंठीमाळा ही घालण्याची गोष्ट नाहीये, कंठीमाळा ही जबाबदारीची गोष्ट आहे. ही तुळशी आहे, परमेश्वराच्या चरणी तिचं नित्य स्थान आहे. तुळशी शिवाय परमेश्वर एक अन्नाचा दाणा ग्रहण नाही करत. परमेश्वराचा शृंगार चांगला तुम्ही फेटा बांधा श्रीकृष्णांना, त्याच्या हातामध्ये बासुरी द्या, त्यांना छान धोतर घाला, छान वनमाला द्या, वैजयंती माळा द्या. तुम्ही त्यांना तुळशीच नाही लावली चरणांवर, त्यांचा शृंगार पूर्णपणे अपूर्ण आहे. पूर्णपणे अपूर्ण आहे म्हणजे काय? नाहीच झालं, शृंगार नाहीच केला तुम्ही. वस्त्र श्रीकृष्ण बघतच नाही, फेटा श्रीकृष्ण बघतच नाही, इथून जी तशी माळ अशी सुंदर आपण लावतो ती श्रीकृष्ण बघतच नाही. श्रीकृष्ण म्हणतात मला प्रिय असलेली तुळशी तुम्ही कुठे लावली माझ्या चरणात? म्हणून जेव्हा आपण ड्रेसिंग करतो सगळ्यात पहिले आपण तुळशी लावायला पाहिजे. कारण जशी आपण तुळशी ठेवतो भगवंतांच्या चरणांवर, भगवंत तृप्त होतात. त्याच्यानंतर आपल्याकडून जर काही माहिती, ड्रेसिंग करताना कधी कधी धक्का लागतो, ड्रेसिंग करताना कधी कधी आपले नख लागतात, ड्रेसिंग करताना कधी कधी भगवंतांना इजा होते. त्या सगळ्या गुन्ह्यांना, त्या सगळ्या अपराधांना भगवंत माफ करतात. का? जसे आपण भगवंतांचे वस्त्र काढले, त्यांना एक थोडा अभिषेक केला, लगेच दोन्ही पायांवर एक तुळशी ठेवली, संतुष्ट झाले भगवंत. त्याच्यानंतर मग धोतर घाला, त्याच्यानंतर मग पैंजण घाला, त्याच्यानंतर हातामध्ये कडे घाला, त्याच्यानंतर फेटा बांधा. पण जर आपल्याला हे माहिती नसेल तर आपण आधी फेटा बांधतो, आधी आपण हाताचे कडे घालतो, आधी आपण पायाने, मग धोतर, सगळं करतो. आणि त्यामध्ये कधी कधी आपण तुळशी विसरतो. आणि भगवंत म्हणतात तू केलंस तरी काय? दोन तास झाले तू माझ्या समोर आहेस, शेवटी केलंच काय तुम्हाला? तर म्हणून त्या तुळशीला गळ्यामध्ये धारण करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. कपाळावर तिलक लावण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. बीड बॅग घेऊन आपण जेव्हा फिरतोय खूप मोठी जबाबदारी आहे. कारण लोक म्हणतात हे वैष्णव दिसतंय. तर म्हणून श्रीकृष्णांकडे भरताने, आपण तर भरत पण नाही, आपण भरतदास पण नाही, आपण भरतदास पण नाही, भरताने परमेश्वराकडे काही क्षणांसाठी दुर्लक्ष केलं, त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये काय काय घडतंय, जणू काही पूर्ण पृथ्वी त्याच्या विरुद्ध गेली आहे आणि पूर्ण पृथ्वी त्याच्यावर आरोप करते, तूच लोभ केला असेल, तुझ्यामुळे रामचंद्रांना इतका कष्ट झालं. आणि त्याला वारंवार जाऊन समजावून सांगितलं, अहो माझा याच्यात काही नाही. सो आपले हितचिंतक साधूजन आपल्याला म्हणतात परमेश्वर खूप प्रेमळ व्यक्ती आहे. आणि त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासारख्या साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रवेश केलाय. आणि त्या प्रवेशाला आपण किती कृतज्ञतेने बघायला पाहिजे आणि किती मान सन्मान द्यायला पाहिजे. आणि कधी त्या नामाकडे, कधी त्या मूर्तीकडे, कधी त्या तुळशीच्या माळेकडे, कधी आपल्या जपमाळेकडे आपण कधी काय हे ओझे. कधी कधी आपण सेवेमध्ये खूप बिझी असलो तर कधी कधी माळा आपल्या वेळेवर होत नाही आणि रात्री 11 वाजले, 11:30 वाजले, 4 माळा बाकी आहेत, तेव्हा कधी कधी चुकून मनामध्ये एक विचार येतो, काय ह्या माळा किती करायच्या, आता 4 माळा अजून बाकी आहेत. ज्या क्षणी आपल्या मनात तो विचार येईल त्या क्षणी हरिनाम प्रभू म्हणतील, माझं तुझ्या जीवनामध्ये ओझं वाटतंय तुला,
मला असं वाटलं की तू म्हणशील जे परमेश्वर मला डोळ्यांनी कधी दिसले नाही ते परमेश्वर हरिनामाच्या रूपात माझ्या जीवनात प्रवेश केलाय, काय माझं सौभाग्य आहे. तर हे नकळत होतं, जाणून बुजून कोणी करत नाही, पण हे नकळत होणारेच अपराध आपल्याला खूप महाग पडू शकतात. आणि एवढ्या सौभाग्याच्या समुद्रामध्ये आपल्याला गुरु महाराजांनी आणि श्रील प्रभुपादांनी बुडवून बुडवून ओलं केलंय. पात्रता नसताना आपल्याला सर्व काही दिलंय आणि आपण सोपं जे मिळतं ना कधी कधी त्याची किंमत नाही राहत, तर आपण कृतज्ञ होतो. तर म्हणून भरत महाराजांकडून आपल्याला शिकायची जी गोष्ट आहे की कधीही आपण हरी परमेश्वराकडे कुठल्याही रूपात ते असतील आपल्या जीवनामध्ये कधी त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. सो गुहा मनातल्या मनात विचार करताय, सूर्यवंश म्हणजे इक्ष्वाकू वंश, काल आपण त्याच्यावर चर्चा केली. तर म्हणतात या सूर्यवंशातला प्रत्येक व्यक्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, पण या सर्व तेजस्वी व्यक्तींमधून एक व्यक्ती जो प्रखर तेजस्वी आहे तो म्हणजे भरत महाराज. काय यांचा विचार आहे, काय यांचे शुद्ध विचार आहे आणि कशा प्रकारे फक्त बघून यांना रामचंद्रांची आठवण येते. अशा प्रकारे गुहा महाराजांनी एक सेवा केली. गुहा महाराज म्हणत होते यांना पार नाही करू द्यायची गंगा नदी, तर म्हणतात आता आपण एक काम करूया, आपण यांना मदत करूया गंगा नदी पार करण्यासाठी. तर सगळ्यांना म्हणाले चला रे बोटी घेऊन या, सगळ्या होड्या घेऊन या. आणि एका होडीमध्ये त्यांनी म्हणाले भरत तुम्हाला मी घेऊन जाईल. तर भरताला बसवलं. भरताने त्याच बोटीमध्ये कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3 राण्यांना पण बसवलं. आणि गुहा महाराज स्वतः राजा जरी असले तरी होडी चालवतात आणि चालवता चालवता भरत महाराजांकडे बघतात. भरत महाराजांच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतात. मग भरताला विचारतात हे 3 जे महिला इथे बसलेत ते कोण आहेत? तर मग पहिले तिथे कौशल्या बसलेले असतात. भरत महाराज म्हणतात हे आहेत कौशल्या देवी. यांच्या पोटात त्या व्यक्तीने जन्म घेतला जो अजन्म आहे. परमेश्वराचं एक नाव आहे अजन्मे. तर अजन्मा व्यक्तीने पण यांच्या पोटातून जन्म घेतला. विचार करा यांचं किती मोठं सौभाग्य आहे. आणि हा जेव्हा संवाद चालू होता तेव्हा त्यांनी बोट दाखवलं कौशल्या देवीकडे. तर कौशल्याने पण विचारलं भरताला की हा कोण असं माझ्याबद्दल विचारतोय म्हणून. मग भरताने सांगितलं या प्रदेशाचे राजे आहेत गुहा म्हणून आणि हे तुमच्याबद्दल विचारत होते म्हणून सांगितलं की तुम्ही रामचंद्रांची आई आहात म्हणून. तर म्हणाले हो का, अच्छा. मग त्यांनी भरताला विचारलं अजून सांग मला याच्याबद्दल. तर भरताने सांगितलं हा रामचंद्रांपेक्षा छोटा पण माझ्या लक्ष्मणापेक्षा आणि शत्रुघ्नापेक्षा मोठा भाऊ आहे. भरत कौशल्याला काय ओळख करून देतात गुहा महाराजांची? हा एक भाऊ आहे. आणि कोण भाऊ आहे? सगळ्यात लहान भाऊ नाही, सगळ्यात अधीन भाऊ नाही. म्हणतात रामचंद्रानंतर गुहा आहे, गुहा नंतर भरत, मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न हा भाऊ आहे. तर कौशल्याने जेव्हा ते ऐकलं कौशल्याने त्याच्यावर संशय नाही केला. कौशल्या काय म्हणते माहितीये? कौशल्या म्हणते आत्ता मला लक्षात आलं की माझ्या पतींनी रामचंद्रांना जंगलात का पाठवलं, वनासाठी का पाठवलं. का पाठवलं म्हणजे कदाचित माझ्या पतींना एक संशय होता की हे 4 भाऊ नीट राज्य करू शकतील का. तर रामचंद्रांना वनामध्ये पाठवण्यासाठी त्यांना असं वाटत असेल की हे 4 भाऊ कदाचित राज्य नीट नाही करू शकत, तर या 4 भावांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी या 4 भावांना राज्य करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी कदाचित रामचंद्रांना यांनी जंगलात पाठवलं. तर भरताने किती मोठे शब्द बोलला की हा आमचा 5वा भाऊ आहे. आणि कौशल्या या आदिवासी राजाला पहिल्यांदा भेटते आणि म्हणते की तुम्हा 4 भावांना राज्य कसं करायचं हे शिकवण्यासाठी हा योग्य व्यक्ती दिसतोय. हे शब्द जेव्हा गुहाने ऐकले तेव्हा गुहा म्हणतात रामचंद्र पण जेव्हा आले तेव्हा उदार वृत्तीने आले आणि मला म्हणाले तू तर माझा भाऊ आहेस. आणि रामचंद्र माझ्याशी काय बोलले वनवासात जाताना ते कौशल्याला नाही माहिती, पण कौशल्य पण त्याच वृत्तीची आहे. तर कसे आई उदार वृत्तीची आहे म्हणून बरोबर मुलगा पण उदार वृत्तीचा आहे. जरी रामचंद्रांनी कधी कौशल्याला हे नाही सांगितलं की मी गुहाला माझा भाऊ समजतो, पण आता जेव्हा भरताने ओळख करून दिली तर आईने पण मला त्यांच्या मुलासारखं स्वीकारलं.
तर म्हणतात जशी आई तसा मुलगा. आणि त्याच्या हृदयामध्ये कौशल्या देवीसाठी खूप सन्मान आला. मग शेजारी सुमित्रा बसली होती. तर त्यांच्याकडे विचारलं की हे कोण आहे? तर म्हणतात हे रामचंद्रांसोबत ते लक्ष्मण होते ना, त्यांची आई. आणि माझी पण जो सेवा करतो शत्रुघ्न, त्यांची आई. तर यांचे 2 मुलं आहेत ना, खूप श्रेष्ठ आहेत. का बरं? कारण रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला आणि रामचंद्रांनी जेव्हा जंगलात जायचा आदेश झाला, तेव्हा मी दुर्भाग्यवश माझ्या मामाकडे होतो. पण यांचा एक सुपुत्र इतका भाग्यवान आहे की यांनी विचार केला, अरे रामचंद्र एकटे गेले तर रामचंद्रांना कष्ट होतील. त्याचं पण लग्न नुकतंच झालं होतं. लक्ष्मणाचं पण लग्न नुकतंच झालं होतं आणि लक्ष्मणाला वनवासात जायची गरज नव्हती. पतींना जर काही त्रास झाला तर कोणी त्रास स्वीकारला म्हणजे अर्धांगिनी. पत्नी आणि पती हे दोघं विवाहाच्या वेळेस पाणीग्रहण जेव्हा होतं, पाणीग्रहणाच्या वेळेस त्यांचं एक नातं होतं. तर सीतादेवी जेव्हा म्हणतात की मला पण तुमच्यासोबत जंगलात जायचं आहे वनवासासाठी, तर समजू शकतो. लक्ष्मणाचं काय संबंध आहे? लक्ष्मणाचं काहीच घेणं देणं नाहीये. पण लक्ष्मणाने स्वतःवर हे ओढून घेतलं. तर म्हणतात रामचंद्रांची सोय व्हावी, रामचंद्रांना त्रास नाही व्हावा, या गोड भावनेने लक्ष्मणाने स्वतःच्या विवाहाचा त्याग केला आणि गरज नसताना एवढे सगळे संकट स्वतःवर होऊन गेले. त्या भाग्यवान लक्ष्मणाची ही भाग्यवान आई आहे. आणि हिचा दुसरा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शत्रुघ्न. तो शत्रुघ्न नेहमी माझ्यासोबत असतो आणि नेहमी म्हणतो की मला तुमची सेवा करायची आहे. तर या आईची सेवा भावनेची काय काय मूड असेल या आईचा, की हिचे दोन्ही मुलं नेहमी सेवा भावनेत असतात. तर एक गोष्ट आहे, जेव्हा रामचंद्र परततात 14 वर्ष झाल्यानंतर, 14 वर्षानंतर रामचंद्र परतले म्हणजे आनंद सोहळा, दिवाळी. त्यासाठी आपण आजही दिवाळी साजरी करतो. तर मग राजा म्हणून स्थापित झाले. तर त्यावेळेस अयोध्येमध्ये खबर आली की मथुरा आहे ना, मथुरेच्या तिकडे एक राक्षस होता, त्याचं नाव होतं लवणासूर. तर त्या लवणासुराला मारायचं होतं. तर मथुरा आज पण एक खूप मोठं शहर आहे आणि आजूबाजूला वन आहे. तर हे श्रीकृष्णांच्या येण्या आधीची गोष्ट आहे. तर त्या लवणासुराला मारायचंय. मग काय करायचं? कोणी मारायला पाहिजे? ऍक्च्युली जबाबदारी कोणावर आहे? अशा प्रकारे जेव्हा राक्षस असुर वगैरे येतात मारायची, राजावर असते जबाबदारी. पण सगळ्यांनी काय विचार केला, रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते आणि आता 14 वर्षांनी परतले. आता परत लवणासुराला मारायला जर मथुरेला गेले रामचंद्र, तर मग परत काय होईल माहिती नाही. तर सगळ्यांनी एक निर्धास्त केला, रामचंद्र 14 वर्षानंतर तुम्ही परत आले, आता तुम्ही कुठे नाही जायचं. मग कोण जाईल? लक्ष्मण पण त्यांच्यासोबत गेले होते. लक्ष्मणाला पण 14 वर्ष वनवास झाला होता. लक्ष्मण तुम्ही पण नाही जायचं. मग भरताकडे बघितलं तर भरताने काय कसे घालवले 14 वर्ष? कष्टात घालवले. अयोध्येजवळ एक नंदीग्राम म्हणून गाव आहे. त्या नंदीग्राम मध्ये आपण कधी अयोध्ये यात्रेला गेलो तर तिथे जाऊ शकतो. तिथे एकट्याने जमिनी खाली एक गुफा बांधली. का? तर भरत महाराज म्हणतात रामचंद्र वनवासामध्ये जमिनीवर झोपतायत. तर सेवक स्वामींच्या लेवलवर कधी झोपत नाही. स्वामी जर एका खाटेवर झोपत असतील तर सेवक जमिनीवर झोपतो. इथे काय झालंय, स्वामी जमिनीवर झोपतायत. मग सेवकाने कुठे झोपायला पाहिजे? जमिनीवर नाही झोपू शकत, जमिनीच्या खालच्या लेवलवर. तर त्यांनी नंदीग्राम इथे महलात नाही राहिले 14 वर्ष. नंदीग्राम इथे गुफा बांधली आणि ती गुफा जमिनी खाली होती. तिथे खाली जाऊन राहायचे, तिथे जमिनीवर झोपायचे, पण स्वामींच्या खालची लेवल. तर भरताने पण कष्ट केले 14 वर्ष, रामाने कष्ट केले 14 वर्ष, लक्ष्मणाने कष्ट केले 14 वर्ष, भरताने कष्ट केले 14 वर्ष. मग आता त्या लवणासुराला मारायला कोण जाणार? त्या लवणासुराला मारायला गेले शत्रुघ्न. मग आता प्रश्न येतो, शत्रुघ्नाला रामचंद्रांप्रती प्रेम नाही? तर आता रामचंद्र जे 14 वर्षानंतर आले तर भरत आणि शत्रुघ्न या दोघांचा तर विरह होता ना रामचंद्रापासून. तर रामचंद्र आल्यानंतर सगळ्यांच्या मनात एक विचार आहे, सहवास पाहिजे रामचंद्राचा. 14 वर्षानंतर रामचंद्र परत आले, त्यांचा सहवास पाहिजे. अशा परिस्थितीत जेव्हा त्या लवणासुराला मारायचंय, ऍक्च्युली ती जबाबदारी आहे रामचंद्रांची. पण रामचंद्रांची जबाबदारी कोणी पार पाडली? शत्रुघ्नाने पार पाडली. म्हणजे शत्रुघ्नामध्ये किती सेवा भावना आहे. स्वतःचं रामचंद्रांप्रती त्यांचं जे प्रेम होतं त्याला त्यांनी दाबलं आणि म्हणाले, मला सहवासाची जी इच्छा आहे मी पण इथे राहू शकतो, कुठल्या तरी सैनिकांना पाठवायला नाही. रामचंद्रांची जबाबदारी आहे ती मी पार पाडणार. तर स्वतःच्या भावनांना मारून
सेवा भावनेला वर्चस्व देऊन शत्रुघ्न 14 वर्षानंतर रामचंद्रांचा जो सहवास मिळतोय त्याला दुर्लक्ष करून मथुरे नगरीमध्ये लवणासुराला मारायला स्वतः निघून गेले. तर म्हणून हे 4 भाऊ आहेत, पण या 4 भावांमध्ये सेवा भावना काय आहे आणि त्या भावनेला स्मरून गुहा महाराज सुमित्राचं आज ओळख करून देत आहेत की ही ती सुमित्रा आहे जिचे दोन्ही मुलं पूर्णपणे सेवा भावनेत आहेत. त्यांच्या शेजारी बसले असते कैकेयी, त्यांच्याबद्दल गुहा म्हणतात. ते तिसरे कोण आहेत? मग तेव्हा भरत महाराज म्हणतात ती आहे माझी आई. यांच्या पोटात मी 10 महिने होतो, पण ही एक विशेष व्यक्ती आहे. काय? आज पूर्ण जग अश्रू वाहत आहे, आज पूर्ण जगाला दुःख होत आहे रामचंद्र गेल्यामुळे. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये, ते आहेत कैकेयी. तर अशा प्रकारे त्यांना जो राग आलेला असतो ते व्यक्त करतात आणि थोडस अजून बोलतात की ही आई नाहीये, ही एक भूत आहे. मला त्रास देण्यासाठी मी जन्म घेतलाय आणि काय सांगू माझं दुर्भाग्य. तसं जेव्हा बोलतायत गुहा त्यांचा हात धरतात आणि म्हणतात असं नका बोलू तुम्ही, कारण रामचंद्र एक रात्र जेव्हा माझ्या घरी थांबले होते तेव्हा मला सांगत होते माझी एक आई आहे कैकेयी म्हणून आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते. आणि त्यांनी तासोनतास कैकेयीचे खूप गुणगान केलं होतं माझ्याकडे. आणि मी पण विचार करतो की ती कैकेयी कोण आहे आणि त्या कैकेयीला आज तुम्ही भूत म्हणताय. तर मी एक जाण सांगतो तुम्हाला की जर तुम्ही अजून कैकेयीबद्दल वाईट शब्द बोललात रामचंद्रांना ते आवडणार नाही. तर रामचंद्रांना जे आवडणार नाही ते तुम्ही पण नाही करायला पाहिजे आणि मी पण नाही करायला पाहिजे. हे जेव्हा भरत ऐकतात की रामचंद्रांनी एक रात्रभर कैकेयीचं गुणगान केलं होतं आणि गुहाला माहितीच नाही की कैकेयी मागणी केली होती. आणि आज गुहा जेव्हा भरताला सांगतात तेव्हा भरत त्या बोटीमध्ये बसून परत रडायला लागले, ढसा ढसा रडायला लागले आणि मनातल्या मनात विचार करायला लागले इथे ही कैकेयी बसली आहे, अजूनही तिच्या चेहऱ्यावर काही कोणतं भावना नाहीये आणि तिच्याबद्दल रामचंद्र गुहाला एक रात्रभर प्रशंसा करत होते की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. या कैकेयीला माझ्या आईला मी कसं सांगू की रामचंद्रांना तू कष्ट देऊन किती मोठं पाप केलंस. तर अशा प्रकारे हे लोक पुढे गेले, गंगा नदी पार केली. गंगा नदी पार करून भरद्वाज ऋषींचा आश्रम होता. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचले आणि भरद्वाज ऋषी भरताला म्हणून म्हणतात या पूर्ण जगामध्ये कदाचित एकही असा व्यक्ती नाहीये जो रामचंद्रांना त्रास देण्याचा विचार करेल, पण तूच एकटा व्यक्ती असा दिसतोयस ज्यांनी ठरवलं रामचंद्रांना त्रास द्यायचा. भरत महाराजांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा अश्रू आले. तर कसं चाललंय? आरोप, स्पष्टीकरण, थोडासा विसावा, परत आरोप, परत स्पष्टीकरण, परत थोडा विसावा, असं चाललंय. इथपर्यंत पोहोचले. आता जेव्हा भरद्वाज ऋषींनी त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले तेव्हा भरत महाराजांमध्ये सहन नाही झालं. भरत महाराज म्हणतात माझ्याकडून काय चूक झाली मला माहिती नाही. जेव्हा नागरिकांनी माझ्यावर आरोप केले तेव्हा मी म्हटलं साधारण नागरिक आहेत, बिचारे आहेत, त्यांना काय माहिती काय झालं. जेव्हा माझ्या आईने मला समजलं नाही तेव्हा मी विचार केला आईचं मातृत्व असतं, मातृत्वाच्या भावनेमुळे आई वाहून गेली. जेव्हा सुमंथराने माझ्यावर आरोप केले तेव्हा मी म्हणालो मंत्री आहे, मंत्रीच्याकडून काय अपेक्षा करू शकतो. जेव्हा कौशल्या देवीने माझ्यावर आरोप केले तेव्हा मी विचार केला कौशल्याचं पण रामचंद्रांप्रती विशेष मातृत्वाची भावना आहे म्हणून तिच्यावर आपण काय विचार करू शकतो. गुहाने जेव्हा माझ्यावर आरोप केले तेव्हा मी विचार केला अरे तो जंगलात राहणारा व्यक्ती आहे, त्याला काय माहिती की माझं माझ्या प्रती किती प्रेम आहे. पण भरद्वाज ऋषी तुम्ही जंगलात राहणारे आदिवासी नाही आहात, तुम्ही रामचंद्रांची आई नाही आहात, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. तुम्ही श्रेष्ठ ऋषी मुनी आहात, तुम्हाला तर सर्व काही माहिती पाहिजे, तुम्ही माझ्यावर कसे काय आरोप करताय. मग तेव्हा भरद्वाज ऋषी म्हणतात भरता खरं सांगतो, तू खरं बोललास, मला तुझ्याबद्दल काही वाईट मनामध्ये संशय नाहीये, मला ठामपणे माहितीये तू किती पवित्र आहेस. पण कधी कधी काय करायला लागतं माहितीये, सगळ्यांसमोर स्पष्टता करायची असेल, खरं सत्य जर काढायचं असेल तर अशा प्रकारे थोडं टोकाचं बोलायला लागतं. आणि ज्या वेदनेने तू बोललास, आता किती वेदनेने बोलला बरं. सुमंथराकडून अपेक्षा नव्हती, गुहाकडून अपेक्षा नव्हती, कौशल्यकडून अपेक्षा नव्हती, कैकेयीकडून अपेक्षा नव्हती, अयोध्या वासींकडून अपेक्षा नव्हती, पण म्हणजे वेदना दिसतात ना. तर म्हणाले तू ज्या वेदनेने बोललास ना ते मला सगळ्यांसमोर दाखवायचं होतं. बघा या भरताकडे, हा भरत कसा केविलवाणा झालाय, या भरताला किती त्रास होतोय जेव्हा आपण त्याच्यावर आरोप करतोय.
जेव्हा एका व्यक्तीवर खोटे आरोप होतात तेव्हा त्याला किती त्रास होतो. त्या जगामध्ये मी बघितलंय, समजा कोणाकडून काही चूक झाली असेल, खरोखर त्याने ती चूक केली आहे, त्याला आपण एकदा बोललो ना तू चूक केली आहे, तर तो स्वीकार करतो. त्याच्यामध्ये पण कधी कधी संकोच असतो, पण स्वीकार करतो. चूक केलेल्या व्यक्तीला जर यांनी पण सांगितलं तू चूक केलीस ना, मग यांनी पण सांगितलं तू चूक केलीस ना, यांनी पण सांगितलं तू, 4-5 लोकांनी जर चूक केलेल्या व्यक्तीला सांगितलं तू चूक केलीस ना, तो चिडतो, तो प्राण्यासारखा वागतो. तो म्हणतो तू कोण आहेस सांगणारा मला, है ना. आपण प्रति आरोप करतो. ज्या व्यक्तीने ऍक्च्युली चूक केली आहे त्या व्यक्तीला पण जर 4 लोकांनी सांगितलं तू 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 तूच ना, तू चूक करणाऱ्या व्यक्तीस ना तू, तर त्या व्यक्तीला सहन होत नाही, अग्नी येते त्याच्या शरीरामध्ये. आणि ते भरत आहे, ज्यांनी आयुष्यात मनात तो विचार पण नाही केला चूक करण्याचा, आज पूर्ण जग त्याच्यावर आरोप करते. त्या भरताची काय परिस्थिती होईल. तर भरद्वाज ऋषी म्हणतात मला माहितीये तू निरागस आहेस, मला माहितीये तू निष्पाप आहेस, पण तुझं निष्पापपणा पुरावा देण्यासाठी मी सगळ्यांसमोर तुझ्यावर आरोप केले आणि तुझ्या केविलवाण्या आवाजाने म्हणतोस मी आजपर्यंत कधी विचार नाही केला, आता सगळ्यांसमोर सिद्ध झालं की तू किती पवित्र आहेस. तुझं पावित्र्य स्थापित करण्यासाठी मी तुझ्यावर आरोप केला. मग तेव्हा भरत महाराजांना कळतं ऋषी मुनी कधी कधी थोडे विचित्र वागतात, पण ते विचित्र वागण्यामुळे कधी ते आपल्याला त्रास नाही देत, उलट आपल्याला असं वाटतं की त्रास देत आहेत, पण त्या त्रासामुळे ऍक्च्युली आपलं शुद्धीकरण होतं. आणि त्या त्रासामुळे जर आपल्याकडून काही निष्पाप काही गोष्ट घडली असेल तर ती ऍक्च्युली बाहेर पडते. म्हणून भगवंत जरी कुठल्या राक्षसाला मारतात, पण त्या राक्षसाचं काय होतं जेव्हा भगवंत त्याला मारतात तेव्हा. तर भक्ती रसामृत सिंधू मध्ये भगवंतांचं एक नाव आहे, हतारी गतिदायक. अरी म्हणजे दुश्मन, शत्रू. हत अरी म्हणजे शत्रूला मारलं, पण शत्रूला मारून काय मिळतं ते शत्रूला गतिदायक, त्याला वैकुंठ मिळतं. तर म्हणून श्रीकृष्णांचं एक नाव आहे हतारी गतिदायक. आपण म्हणतो श्रीकृष्णाने त्याचा वध केला, पण ऍक्च्युली त्याला वैकुंठ प्रदान केलं श्रीकृष्णाने. जे वैकुंठ मोठमोठ्या ऋषी मुनींना प्राप्त नाही होत ते श्रीकृष्णांनी केवळ त्या राक्षसाला किंवा त्या असुराला मारून प्रदान केलंय. त्याच प्रकारे जेव्हा साधू कधी कोणा व्यक्तीला त्रास देताना दिसतात, त्याच्यामध्ये फक्त एकच हेतू असतो, ऍक्च्युली त्यांचा जो चांगुलपणा आहे, त्यांचे जे शुद्ध तत्व आहेत ते सगळ्या जगासमोर स्थापित होण्यासाठी कदाचित तसं वागतात. तर अशा प्रकारे भरद्वाज ऋषींनी पण भरत महाराजांचा जो निष्पापपणा आहे तो बाहेर प्रकट केला. आता भरद्वाज ऋषींच्या आश्रमानंतर यमुना नदी होती, ती यमुना नदी पार केली आणि आता चित्रकूट पर्यंत पोहोचले. तर काल आपण चर्चा केली होती की राम आणि लक्ष्मण चित्रकूट पर्यंत पोहोचले. तर तेव्हा रामचंद्रांनी लक्ष्मणाला म्हटलं अरे तू थोडी झोपडी बांध, कुटीर बांध आपल्याला राहण्यासाठी. तर लक्ष्मणाने पटकन यांच्या राहण्यासाठी कुटीर बांधली. तर रामचंद्र त्या कुटीराकडे बघून विचार करतात, आम्ही दोघे भाऊ आम्ही एकाच गुरुकुलात शिक्षण घेतलं, पण मला आठवत नाही वशिष्ठ ऋषींनी कधी आम्हाला झोपडी बांधण्याची कला शिकवली होती गुरुकुलामध्ये. आणि याला सांगितलं झोपडी बांध, पटपट आणि मस्त छान झोपडी बांधली आमच्यासाठी. तर रामचंद्र लक्ष्मणाला विचारता चित्रकूटमध्ये, अरे तू अशी पटकन एवढी छान झोपडी बांधली, तू कधी शिकलास. तर म्हणे कसं आहे ना, गुरुकुलामध्ये आपण दोघं गेलो शिकायला, पण तुम्ही राजा बनण्याच्या दृष्टीने गुरुकुलात गेला, तुम्ही श्रेष्ठ पुत्र. मी गुरुकुलात गेलो, नेहमी माझी भावना हीच होती, मला यांची सेवा करायची. तर जेव्हा वशिष्ठ ऋषी काही कला देत होते, काही शिकवत होते, त्याच्यामध्ये माझ्या मनात नेहमी एकच गोष्ट होती, या सेवेला, या कलेला, या कौशल्याला मी रामचंद्रांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो. तर त्यांनी काही गोष्टी ज्या शिकवल्या तर तुम्हाला कळाल्याच नाही त्या, पण मी नेहमी विचार करत होतो या शिक्षणाला मी सेवकाच्या मूडमध्ये कसा लावू. आणि म्हणून मी तेव्हाच शिकलो झोपडी कशी बांधायची, कारण मला माहिती होतं तुमच्यासाठी कधी ना कधी बांधायला लागेल. तर राम नेहमी लक्ष्मण जे आहेत ते सेवक वृत्तीमध्ये. तर हे लक्ष्मण आज सीता आणि राम त्या झोपडीत आहेत. एका झाडावर एका पर्वत आहे, तिथे आज पण चित्रकूटमध्ये एक पर्वत आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मण पहाडी. तर त्या लक्ष्मण पहाडीवर एक जागा आहे, तिथे लक्ष्मण वर जाऊन राखण करायचे आणि बघायचे कोणी काही येतंय का रामचंद्रांना त्रास द्यायला. कारण हे जंगल आहे, तर जंगलामध्ये कधी हिंसक प्राणी असतात, जंगलामध्ये कधी कोणी असुर असतात, राक्षस असतात, तर नेहमी पहारा करायचे लक्ष्मण. तर लक्ष्मणाने दूर बघितलं, अशी धूळ उडत होती. काय कशाची धूळ आहे ती,
या भरताच्या सैन्याची धूळ आहे. तर लक्ष्मणाने जेव्हा ते बघितलं, पटकन उडी मारली खाली. त्याला लक्षात आलं इथे जंगलामध्ये एवढं मोठं सैन्य घेऊन येणारा एकच व्यक्ती आहे. एवढं मोठं सैन्य म्हणजे केवळ भरताचं सैन्य असेल. तर लक्ष्मण खाली उतरले, पटकन रामचंद्रांकडे गेले. त्यांनी लगेच युद्ध करण्याची तयारी केली. तशा प्रकारचे वस्त्र घातले, धनुष्यबाण हातात घेतला आणि रामचंद्रांकडे गेले आणि म्हणाले, दादा मला आशीर्वाद दे, मला युद्ध करायचंय. तुला माहिती नाही कोण आपल्यावर चढाई करतायत. भरत इथे येतोय चढाई करायला आणि मी बघितलं दुरून मोठे मोठे हत्ती, मोठे मोठे रथ, मोठे मोठे घोडे घेऊन येतोय आणि तू जर मला आशीर्वाद दिलास, तू काही काळजी करू नकोस, तू इथेच थांब. त्या पूर्ण सैन्याला नष्ट करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. फक्त तू आशीर्वाद दे, मी चाललो. रामचंद्र एकदम शांत आवाजात म्हणाले, जायची काही गरज नाही. आणि जर तो भरत असेल, भरत अजिबात मला मारायला येणार नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तू कुठे जाऊ नकोस, थांब इकडेच. तर लक्ष्मण थांबले आणि म्हणाले, आणि समजा भरत मला मारण्याच्या दृष्टीने आलाही असेल. पहिली गोष्ट की तो मारण्याच्या दृष्टीने येऊ नाही शकत, म्हणून तुला युद्ध करण्याची गरज नाही. जर यदा कदाचित भरत शस्त्र घेऊन, सैन्य घेऊन मला मारण्याच्या दृष्टीने आला जरी असेल ना, तरी तुला लढाई करायची गरज नाही. का माहिती आहे, जेव्हा भरत माझ्या समोर येईल आणि माझ्यावर वार करेल, यदा कदाचित मी माझे प्राण टिकवून ठेवू शकणार. भरत जर माझ्यावर आक्रमण करतोय, मग माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? कारण माझ्या सगळ्यात प्रेम करणारा, सगळ्यात माझा मोठा भक्त भरत आहे. जर भरत माझ्या विरुद्ध गेलाय, भरत जर माझ्यावर आक्रमण करतोय, तर मी माझे प्राण स्वाभाविकपणे त्यागून देईन त्याच क्षणी. म्हणून एनिवे तुला युद्ध करायची गरज नाही. तर हे जेव्हा ऐकलं लक्ष्मणाने, लक्ष्मण म्हणाला, भरतावर रामाला काही विश्वास आहे. तर त्यांनी ते बाण ठेवून दिले. मग काही वेळाने ते सैन्य जवळ आलं, भरत जवळ आले. भरताने दूर बघितलं, राम आणि सीता बसलेले होते आणि त्याच्या शेजारी लक्ष्मण उभे होते. भरताने जसं बघितलं, भरत धावत आले. भारताच्या पाठीमागे शत्रुघ्न, हे दोघं सैन्य मागे राहिलं, आई मागे राहिले, मंत्री मागे राहिले. भरत आणि शत्रुघ्न असे सावलीसारखे असे पळत 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 पळत, आणि भरताने फक्त एक शब्द बोलले, काही बोलले नाही. एक शब्द बोलले, आर्य. आर्य म्हणजे हे ज्येष्ठ भ्राता, हे माझे मोठे भावा. येऊन साष्टांग दंडवत प्रणाम करून रामचंद्रांचे पाय धरले आणि त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत आहेत, त्यांनी रामचंद्रांच्या चरणांचा अभिषेक केला. आणि जेव्हा हे दृश्य लक्ष्मणाने बघितलं, लक्ष्मण बघतात ना, काय बाबा काय होणार आहे, आणि धावत येऊन आर्य म्हणून असे पायाला धरले त्यांनी आणि त्यांचा अभिषेक केला. तेव्हा रामचंद्र लक्ष्मणाकडे बघतात आणि म्हणतात, लक्ष्मणा, याला म्हणतात भाऊ. तर याच्यातून टोचून बोलतायत लक्ष्मणाला. म्हणतात, मी माझ्या भावाला ओळखू शकतो, तू तुझ्या भावाला ओळखू नाही शकत. हा तुझा पण भाऊ आहे, पण तू तुझ्या भावाला ओळख. याला म्हणतात भाऊ. लक्ष्मणाला ते टोचलं. लक्ष्मण म्हणतात, मी भाऊ नाहीये, मी सेवा करायला आलो, माझी सेवा नाहीये, याची सेवा आहे. तर आचार्य तेव्हा म्हणतात, लक्ष्मण जर इतका प्रामाणिक आहे, लक्ष्मणाचा त्याग काय सोपा त्याग आहे, पण म्हणाले लक्ष्मणाला टोचून का बोलले रामचंद्र. रामचंद्रांना आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय? रामचंद्र कधी मर्यादा उल्लंघन नाही करत. रामचंद्र नेहमी मर्यादेत राहतात. रामचंद्र जे इतक्या कोमळ हृदयाचे आहेत, नेहमी संवेदनशीलपणे वागतात, त्या रामचंद्रांनी जाणीवपूर्वक लक्ष्मणाला टोचेल असं वाक्य बोले, याला म्हणतात भाऊ. का टोचून बोलले? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी, संवेदनशील रामचंद्रांनी लक्ष्मणाला टोचून का बोलले? तर आपले आचार्य म्हणतात, कारण लक्ष्मणाने एका वैष्णवावर संशय घेतला होता. त्यांनी युद्ध करण्याच्या तयारीने सुसज्ज झाला तो आणि रामचंद्रांना आशीर्वाद मागतोय तो, मला या वैष्णवाशी युद्ध करायचंय, आशीर्वाद द्या. जेव्हा एक वैष्णव दुसऱ्या वैष्णवाशी युद्ध करायला रामचंद्रांकडे आशीर्वाद मागेल, रामचंद्रांना किती त्रास झाला त्याचा. तर रामचंद्र म्हणतात, तू एका वैष्णवावर संशय घेतलास आणि एका वैष्णवावर चढाई करायला चाललायस, तुला दाखवतो.
आणि म्हणून जे रामचंद्र कधीही कोणाशी टोचून नाही बोलत, त्या रामचंद्रांनी लक्ष्मणाचा एका अर्थाने अपमानास्पद बोलले, त्यांना म्हणाले याला म्हणतात भाऊ. तर म्हणून जेव्हा आपण वैष्णवांची निंदा करतो, जेव्हा आपण वैष्णव विशेष आपण आरोप करतो, जेव्हा आपल्याला माहिती नसतं की त्यांच्या हृदयामध्ये काय आहे, आपण सांभाळून राहायला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर जरी काही घटना घडली असेल, पण त्याच्यावरून आपण त्या वैष्णवाच्या हृदयामध्ये काय आहे याच्यावर कधी आपण अंदाज नाही लावू शकत. कोणा वैष्णवाचं परमेश्वराशी काय नातं आहे हे आपण कधी आपल्या या मांसाच्या डोळ्यांनी कधी नेम नाही लावू शकत. म्हणून जरी आपल्यासमोर कोणी वैष्णव चुकीचा वागत असेल तर आपण कधी त्याच्यावर आरोप करू नये. आणि याच्या पलीकडची गोष्ट आहे की कोण वैष्णव त्याच्या मनामध्ये काय विचार करत असेल त्याच्यावर अंदाज लावून आपण जेव्हा त्याच्यावर आरोप करतो आणि त्याची निंदा करतो, ते आपल्यासाठी खूप घातक होऊ शकतं. कारण ते घातक कोण करते आपल्या जीवनामध्ये? घातक कोण करते? ते प्रभू रामचंद्र स्वतः करतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या कोणतरी करत असेल, आणि त्या समस्या साधारण व्यक्ती जेव्हा करतोय माझ्या जीवनामध्ये, त्याच्यातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी, त्याच्यातून सुटका प्राप्त करण्यासाठी मी परमेश्वरला प्रार्थना करतो ना, हे श्री कृष्ण, हे जगन्नाथा, हे श्री चैतन्य महाप्रभू, माझ्या जीवनामध्ये काही संकट आले, तुम्ही कृपया याच्यातून मला सुटका द्या. आणि परमेश्वर आपल्याला त्या फसलेल्या परिस्थितीतून सुटका देऊ शकतात का? देऊ शकतात. पण ज्या वाईट परिस्थिती, ज्या अडचणी परमेश्वराने आपल्या जीवनात आणल्या त्याच्यातून कोण सुटका देणार आपल्याला? तर म्हणून परमेश्वर जनरली कोणा व्यक्तीच्या जीवनामध्ये कष्ट आणत नाही, पण परमेश्वर कधी कधी नाईलाजाने कोणा व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतः अडचणी निर्माण करतात का? जर त्यांनी वैष्णवांवर आरोप केले असतील तर. आपण बघितलं भरताला पण त्याचा त्रास झाला, आणि आपण इथे बघतोय लक्ष्मणाला पण त्रास झाला. आणि पुढे अजून एक गोष्ट सांगतो याला धरून, सीतादेवी रामचंद्रांना किती प्रिय आहे. सीतादेवींसाठी रामचंद्रांनी पूर्ण एक युद्ध केलं, पूर्ण एक राक्षसांचा वंश समाप्त केला रावणाचा. पण ही सीतादेवी जी इतकी प्रिय आहे रामचंद्रांना, त्यांना रामचंद्रांपासून 10 वर्षाचा विरह सहन करायला लागला. त्यांचं लग्न झालंय रामचंद्रांशी, किती मोठं सौभाग्य आहे. ती सीता जिला रामचंद्रांशी विवाह करण्याचं सौभाग्य मिळालंय, तिला 10 महिन्याचा विरह सहन करायला लागला. का बरं? जेव्हा मारीच आला होता एका हरिणाच्या रूपात, तेव्हा सीतादेवी म्हणतात मला तो हरिण पाहिजे. मग रामचंद्र म्हणाले अरे हा हरिण खोटा हरिण आहे. लक्ष्मण म्हणाले असा हरिण नसतोच कधी. का माहितीये? कारण हरिण आहे ना एक सौम्य प्राणी आहे. जेव्हा हरिण असा चालतो तेव्हा आजूबाजूला बाकीचे प्राणी त्याच्याप्रती आकर्षित होतात. जेव्हा हरिण चालतो तेव्हा आजूबाजूचे पशु पक्षी त्याच्याप्रती आकर्षित होतात. तो जो रंगीबेरंगी हरिण होता, मारीच जेव्हा आला होता, तो हरिण जिथे जायचा तिथे सगळे आजूबाजूचे जे ससे असतील ते पळून जायचे. हरिण जिथे जायचा तिथे पक्षी उडून जायचे. तर लक्ष्मण म्हणतात वहिनी तुम्हाला तो हरिण पाहिजे. हा हरिण बघा कसा आहे, लांडगा जिथे जातो ना तिथे सगळे पशु पक्षी पळून जातात. सिंह जेव्हा चालतो तेव्हा सगळे पशु पक्षी पळून जातात. हिंसक प्राणी आहे तो. लांडगा हिंसक प्राणी आहे, वाघ हिंसक प्राणी आहे, आणि हरिण सौम्य प्राणी आहे. पण बघा वहिनी, बघा तुम्ही, तो हरिण जिथे जिथे चालतोय तिथे तिथे बाकीचे सगळे पशु पक्षी तिथून पळून जात आहेत. म्हणजे हा हरिण हरिण नव्हे, हा कुठला तरी विचित्र आहे. पण सीतादेवींनी हट्ट धरला. मग रामचंद्र म्हणाले लक्ष्मण तर काही जाणार नाही, कारण लक्ष्मण यांना आधीच सांगितलं होतं हा खोटा आहे म्हणून. मग आता कोण जाणार? सीतादेवीची हौस पुरवायला कोण जाणार? तेव्हा राम गेले. बरोबर? मग राम गेले तर लक्ष्मणाला म्हणाले तू हिची काळजी घे, मी जाऊन येतो, मारीचला मारायला येतो. मग मारीचला जेव्हा मारलं तेव्हा मारीचने खोटा आवाज काढला, हे सीते, हे राम, असा काढला त्यांनी, हे लक्ष्मण असे आवाज काढला, रामचंद्रांचा आवाज काढला. मग इथे सीतादेवीला वाटलं की रामचंद्रांची काहीतरी तिथे प्रॉब्लेम झालाय. मग सीतादेवी लक्ष्मणाला म्हणतात चला जा तू लवकर तिथे, यांना काहीतरी त्रास झाला असेल. तर लक्ष्मण बोलतोय एकदम निष्काळजीपणाने, लक्ष्मण म्हणतात राम आहे त्यांना ते होत नाही, हा खोटा आवाज होता. सीतादेवी म्हणतात अरे काही असू दे पण तू जा बघ, रामचंद्रांना काहीतरी त्रास झाला असेल. वहिनी ते राम आहे, त्यांना काही होत नाही. मग शेवटी रामांना तिथे पाठवण्यासाठी सीता देवींनी एक खूप कटू वचन बोलले. काय कटू वचन बोलले?
त्याच्यामध्ये त्यांची भावना हीच होती, लक्ष्मणाने ते स्थान सोडून लवकरात लवकर रामाला काही झालंय की नाही ते बघायचं. तेव्हा सीता देवींनी एक आरोप केला. काय आरोप केला त्यांनी? मला असं वाटतंय तुझ्या मनामध्ये काहीतरी वाईट इच्छा आहे आणि तू कदाचित रामचंद्रांच्या मरणाची वाट बघत होतास, जेणेकरून तुझ्या मनातल्या चुकीच्या इच्छा तू पूर्ण करशील, म्हणून तू इथे बसलायस, रामचंद्र तिथे ओरडतायत, हे सीते हे लक्ष्मण म्हणून. तर त्याच्यामागे हेतू काय होता सीतादेवींचा? की तू जा, इथून जा. पण तू जात नाहीये. तो म्हणतो रामचंद्रांना काय होतंय, म्हणून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी सीतादेवींनी हा आरोप केला लक्ष्मणावर. आणि लक्ष्मणाची काय भावना आहे सीतादेवींप्रती? नंतर जेव्हा राम आणि सीता किष्किंधामध्ये पोहोचतात, सुग्रीवाच्या घरी जेव्हा पोहोचतात, तेव्हा म्हणतात की यांचं अपहरण झालं होतं. आपण इथे संपूया, 9 वाजले आणि आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा. सो जय श्री सीताराम लक्ष्मण हनुमान जी की जय, श्री प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. बरं.